वित्तशेष येतो बघा. ती कधी बघ ती कुठं गोकुळात मथुरेत नाही, ती गेली या ठिकाणी असं गल्लीनी चाललेली असताना आता हाक मारत नाही. आता मंडईवाली या ठिकाणी भाजीवाले केवटीन ताई चाललेली आहे. ती काय म्हणते, कोथिंबीर घ्या, लसूण घ्या, हे का नाही म्हणते का नाही, ती टोमॅटो घ्या, बटाटे घ्या. तसं हिच्याकडे काय होतं, या ठिकाणी इथं दही किंवा ताक या ठिकाणी लिहून असेल काय तिच्या डेऱ्यामध्ये, परंतु तिच्या ध्यानात काय होतं, ध्यानी दाता पंढरीराया मना सहित पालटे. मन पण पालटत. आता इथं काही ना अवस्था होती, हे मन पालटलं तर काया पालटते. अगोदर मन पालटतं मग काया पालटते. मना सहित पालटे. काय तिच्या मनामध्ये काय होतं, तो कृष्ण होता, तो देव होता फक्त. ती या ठिकाणी रस्त्याने चालल्यानंतर या ठिकाणी दही दूध नव्हती म्हणत. ती काय म्हणायची, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यावे, गोविंद घ्या कोणी दामोदर हसती मथुरेचा गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. कारण तिने गोविंदाला पाहिलेलं आहे. गोविंद घ्या म्हणजे कृष्ण घ्या, राम घ्या, दामोदर घ्या गे. आता हिच्या डेऱ्यामध्ये काय आहे, दही आहे, लोणी आहे, तूप आहे, पण ही म्हणती का, कारण ती भानावरती या ठिकाणी राहिलेली नाही. देहभान विवर्जित अवस्था तिची झालेली आहे. अशी असणारी गो, पण ही अवस्था तिची नेमकी झाली कशामुळं,
देखिला डोळा बैसला म्हणी. तिने या डोळ्याने या ठिकाणी त्या देवाला पाहिलेलं आहे, त्या कृष्णाला पाहिलेलं आहे. पण तिला या ठिकाणी डोळा होता पाहण्यासाठी. आपल्याला कृष्ण आहे पण कृष्ण पाहण्यासाठी जो डोळा लागतो तो ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. ती ज्ञानाची दृष्टी लागती. त्या ज्ञानाच्या दृष्टीने या ठिकाणी तिला ती दर्शन झालं होतं. ज्याला कोणाला या ठिकाणी कृष्णाचं आज बी दर्शन होतं ना, काय ज्याला देवाचं दर्शन होतंय ना, त्याची स्थिती एका अभंगामध्ये आहे. त्याची या ठिकाणी स्थिती होती. सावळा देखी आला आनंदाचा, सावळा देखी आला आनंदाचा. मंडळी या गवळणी आपण म्हणतोय, जाणून घ्या. फक्त या भजनामध्ये म्हणायसाठी या गवळणी नाही तर या गवळणी आहेत, यातला या गवळणीचा अनुभव येतो आहे. जगद्गुरु तुकोबा राय संत या ठिकाणी तो सावळा पाहिलेला आहे. सावळा देखी आला आनंदाचा, सावळा देखी आला आनंदाचा, सावळा देखी आला आनंदाचा, सावळा देखी आला आनंदाचा. तेने आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला, सावळा देखी आला आनंदाचा, सावळा देखी आला आनंदाचा. तेने आनंदाचा पूर आला, तेने आनंदाचा पूर आला, सावळा देखी आला आनंदाचा, सावळा देखी आला आनंदाचा. सावळा देखी आला आनंदाचा, सावळा देखी आला आनंदाचा. तेरे आनंदाचा पूर आला, तेरे आनंदाचा पूर आला, सावळा देखी आला आनंदाचा. त्या गवळणीने, ज्या गवळणीने या ठिकाणी, ज्या गवळणीने तो सावळा पाहिलाय ना, तिच्याच आनंदाला पूर येतो बरं का. तिच्याच डोळ्यातून पाणी येतं. त्या गवळणीच सगळे गवळणीच. तेने आनंदाचा, कशाचा पूर येतो? आनंदाचा या ठिकाणी पूर येतो. आणि आनंदाचा या ठिकाणी पूर आल्यानंतर ती गवळण या ठिकाणी देहभानावरती राहत नाही. ती या ठिकाणी तिथं मथुरेत गेली आहे. तिथं या ठिकाणी गोविंद घ्या, दामोदर घ्या म्हणते. असं म्हणता म्हणता या ठिकाणी तिने ती खाली ठेवलं. खाली ठेवल्यानंतर ही भानावर नाही याचं पाहिलं की या ठिकाणी कुणी पण तिचं ते लोणी दही या ठिकाणी पळवून नेलं. रिकामा डेरा झाला. आणि आता रिकामा डेरा झाल्यानंतर आता कुठं जायला पाहिजे? आपल्या घरी जायला पाहिजे ना. आता घराकडे या ठिकाणी पण तिला गोकुळाचा रस्ताच समजला. असं होतं का? आणि असं कोणाला होतं? आता आपण तेवढेच पाहतो तसं होतं. एवढं आहे का नाही? तेवढ्यालाच फक्त घराकडे जायचा रस्ता दुकानातून आलं की समजत नाही. पण आज मी खरोखर जो साधना करणारा साधक आहे ना, नामधारक आहे ना, त्याला आज पण या ठिकाणी या स्थितीचा अनुभव येतो. आज पण अनुभव येतो या स्थितीचा. तिला या ठिकाणी तिच्या घराकडे जाण्याचा या ठिकाणी रस्ता दिसना. नाही, मला माझ्या घरी कोण कोण आहे, माझं नेमकं घर कसलं आहे
हे या ठिकाणी सगळं विसरून गेले अभंगाच्या तुटीच्या. आपुलियाचा भेसद बोला, आपुलियाचा अभंग चतुष्टय क्रमांकाच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की गवळणीची झालेली स्थिती आपुलियाचा विसर भोळा गोविंद का कवतुके. आपले मंडळी सगळी विसरून गेली, आपलं घर पण विसरून गेलं, आपलं शेती वाडी कोण आपला मालक आहे, आपले मुलं कोण आहे ते सर्व या ठिकाणी विसरून गेलेले आहे. तिला या ठिकाणी त्या ब्रह्मनामाचा उन्माद झालेला आहे, त्या कृष्ण भक्तीमध्ये या ठिकाणी ती तल्लीन होऊन गेलेली आहे. आता अशी ज्याची स्थिती होती, मला सांगा असं जर एखाद्याचं झालंच. आता आमच्या ताईची थोडे अष्टसाठी भाव होत होते, एक दोन ताईंचे झाले, काहींना समजलं नाही, काय काय हसत होते. आलं बरं का त्यांच्या अंगात वेगळंच आहे बरं का काहीतरी. आता एक तासापासून मी या ठिकाणी त्या स्थितीबद्दल बोलतोय, दुसरं काहीच बोलत नाही. त्या ब्रह्मनामाचा संबंध जोडल्या गेल्यानंतर स्वरूपाशी तो एक रूप झाल्यानंतर अशा प्रकारची स्थिती होते, देहभाव विवर्जित अवस्था या ठिकाणी निर्माण होते. आज पण या ठिकाणी होते, पण या ठिकाणी हे तुकोबाराय सांगतात हे जगाला पटत नाही. मला पण अशी स्थिती होती, की गवळणीची होती काय, मला पण या ठिकाणी होती. तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी, पण हे लोक या ठिकाणी त्या स्थितीला हसतात शेवटच्या चरणात. तो का म्हणे हजे जन, तो का
कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, अभंगाच्या शेवटच्या आणि चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे हसे जण नाही कान तये ठाई. त्या गवळणीला या ठिकाणी सगळं जन, सगळं समाज, त्या मथुरेतले सगळे हसतायत. मथुरेतले बरं का हसतात, गोकुळातले या स्थितीला हसत नाही. मथुरेतले मात्र जरूर या अवस्थेला हसतात. या स्थितीला तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या पण या अवस्थेला हसतात, पण तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई. का देखील डोळा बैसला म्हणे तोची बदली उच्चारे विठोबार कुमारी. ओ बार कुमारी, बार कुमारी, ओ बार कुमारी. जय 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 विठोबार. सर्वांनी टाळी वाजवा. अभंगाचा पार्थिव भावार्थ एक अल्पवेळामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आजच्या काल्याचं कीर्तन म्हटलं तर या ठिकाणी काल्याच्या कीर्तनकारांना थोडस बंधन असतं. आजच्या दिवशी या ठिकाणी हे चरित्र देऊ उतारा, उतारा, चरित्र देऊ उतारा, उतारा, चरित्र देऊ उच्चारावे, उच्चारावे, चरित्र देऊ बांधलेले असतात. थोडंसं उच्चारण थोडं का होईना, आता तुमचं मत सगळ्यांचं पाठ झालंय, तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राची. परंतु थोडंसं आजच्या दिवशी आपल्या वारकरी पंथाचा दंडक आहे, चरित्र ते उच्चारावे, देवी केले गोकुळी. गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे ना, ती या ठिकाणी उच्चार करायचा आहे त्या चरित्राचा. गोकुळामध्ये या ठिकाणी काय चरित्र केलेलं आहे बरं? काय बालपणी पण केलेलं, सगळ्यात या ठिकाणी जन्माला आल्याबरोबर भगवान परमात्म्याने या ठिकाणी रांगत असताना चरित्र केलं. रांगत तळवे तळहात, तळवे तळहात,
तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत गंगणी चोरीत लोणी रांगत या ठिकाणी चोरीत लोणी. बघा आता बाळपणापासूनच या ठिकाणी यांनी चोऱ्या करायला सुरुवात केलेली आहे. हा रांगत या ठिकाणी एके दिवशी या ठिकाणी यशोदा माता आहे ना मंथन करते आणि मंथन करत असताना फार मोठा डेरा आहे. त्या डेऱ्यामध्ये या ठिकाणी मंथन करते परंतु देवाला देत नव्हती बरं काय. देव म्हणला मला लोणी देत नाही बरं काय, लोणी देत नाही मला. त्यांनी काय केलं माहितीये का, त्या डेऱ्यातच जाऊन बसला आतमध्ये डेऱ्यात जाऊन बसला. जेवढं मग सुद्धा माता मंथन करायची पण ती लोणी वर येत नव्हतं. ते आतमध्येच या ठिकाणी गोळे खायचं. आता ते आतमध्येच खायचं वरतीच यायला यशोदा मातेला समजवायला तयार नाही. हे लोणी वरती यायला का तयार नाही, काय नाही लोणी वरती. तेव्हा या ठिकाणी यशोदा माता बघत या ठिकाणी त्याच्यात हात घातला म्हणजे काय त्याच्यात नेमकं बघत तर याची या ठिकाणी बुचडा हे केस या ठिकाणी त्याच्या हातात असं या ठिकाणी काढला. ते नाही का ती एक असं इथं लोणी लागलेला त्याचं ते हा फोटो या ठिकाणी ती लोण्याचा गोळा या ठिकाणी तोंडात घातलेला पाहिलं यशोदा मातेने. म्हणली या ठिकाणी ही आतमध्ये अजून म्हणजे तू या ठिकाणी मला देते का. हे लोणी या ठिकाणी तयार करते आणि कुठं पाठवते मथुरेला. तूप मथुरेला पाठविता तुम्ही, दूध मथुरेला पाठविता आणि या ठिकाणी आपल्या ह्या गोकुळातले या ठिकाणी असे वाळे होऊन गेले ना, या ठिकाणी वाळून गेले ना. यांना या ठिकाणी आहे का काय. तिकडे मथुरेतले या ठिकाणी मोठे माणसं आहेत ते तुमच्याकडे पैसे घेऊ देतात तुम्हाला आणि ती लोणी या ठिकाणी पण लोणी मला पाहिजे. कारण आई पण थोडासा दुजापणा करते असं म्हणतात पण संत काही दुजापणा करत नाही. संत श्रीपाद बाबा या ठिकाणी एक उदाहरण सांगायचे. म्हणले मी माझ्या आईला दूध मागायचं, आपलं साय मागायचं, साय मागायचं पण आई काय करायची दूध द्यायची पण साईच्या टायमाला या ठिकाणी साई अशी फुकायची किंवा बोट मध्ये आडवं लावायची. ती साई या ठिकाणी पातेल्यातली साई माझ्या भांड्यात पडू देत नाही. एकदा दोनदा झालं बाबा म्हणजे एक दिवशी दगडच घेतला आईला म्हणजे या ठिकाणी आई ती हात काढते का नाही ना दगडच काढतो म्हणजे या ठिकाणी आई पण तशी ती या ठिकाणी आता ती शेवटी आईच होती ना. या ठिकाणी तिला काय वाटायचं चार पैसे या ठिकाणी येतील तिकडे गेल्यानंतर म्हणून या ठिकाणी ती अशा प्रकारचे या ठिकाणी म्हणजे सांगायचं तात्पर्य काय संत दुजापणा करत नाहीत. आई एखाद्या दिवस कदाचित थोडासा दुजापणा करेल पण संत कधीही दुजा भाव या ठिकाणी करत नाहीत. तिने ते या ठिकाणी म्हणजे खा बाबा तुझंच आहे. मग अशा प्रकारच्या या ठिकाणी त्याच्या खोड्या या ठिकाणी लहानपणापासूनच या ठिकाणी ज्याची खोडी केली ना जे या ठिकाणी त्याला पाहायला आले ना जन्मल्याबरोबर या ठिकाणी लाईनच लागली होती पाहण्या. त्या गवळणींची गोपाळांची लाईनच लागली होती पण ज्यांनी या ठिकाणी पाहिलं ना त्या कृष्णाला त्याचं रूपच कसं आहे मनोहर या ठिकाणी रूप पाहिला नंदन पाहिला पाहिला
धरतीला अवतीर्ण झाला बरं. तोच होता. त्याच परमात्म्याने, त्या कृष्ण परमात्म्याने, त्याच परमात्म्याने भगवद्गीता संस्कृत मधून सांगितली. ते ज्ञान संस्कृत मध्ये असल्यामुळे जगाला समजेना. संस्कृत भाषा जगाशी कळेना, म्हणून नारायण दयाली त्यांनी ज्ञानोबारायचा अवतार झाला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तरी पण या ठिकाणी ब्रह्मविद्येचा सुकाळ होण्याच्या ऐवजी दुष्काळ पडला. ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, देणे घेणे सुखची वरी होऊ दे जगा. त्याच कृष्ण परमात्म्याने तुमच्या आमच्या सद्गुरूंचा या ठिकाणी श्रीपाद भगवानचा अवतार झालेला आहे. आणि त्याला खरोखर आहे ना, बघा काही ही कशावरून बघा, बाबांना पाहिलं ना अष्टसात्विक भावाची, बाबांना पाहिलं तरी लांबूनच या ठिकाणी असो, या ठिकाणी मिठी मारणार, या ठिकाणी किती असो धाई मोकलून रडणार अशी बाबांची पाहिला या ठिकाणी. जसं या ठिकाणी त्या गवळणीने कृष्ण पाहिल्यानंतर ती काय झाली, तल्लीन होऊन गेलेली आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी त्यांनी लहानपणापासून या ठिकाणी घोड्या करायला सुरुवात केली. तो थोडासा या ठिकाणी टणक झालेला आहे, थोडासा मोठा झालेला आहे. मोठा झाल्यानंतर या ठिकाणी तो काय करायचा, सगळे गोपाळ आहेत ना त्या गोकुळात, सगळ्या गोपाळांना एकत्र जमवायचा आणि घोड्या करायला या ठिकाणी चोऱ्या करायला लागायचा. आता खरोखर या ठिकाणी तो चोरी करतो बरं का, पण कशाची चोरी करतो हे पण तात्विक अर्थ त्याचा वेगळा आहे. काय देवाकडे या ठिकाणी किती गाय होत्या, भगवान श्रीकृष्णाकडे किती गाय होत्या तुम्हाला माहिती किती? 9 लाख गाय होत्या आहे का नाही देवाकडे? 9 लाख गाय होत्या या ठिकाणी. मग 9 लाख गाय ज्याच्याकडे आहेत तो या ठिकाणी चोरी करायची त्याला गरज नाही, त्याच्या घरीच भरपूर आहे, चोरी करायची गरज नाही. मग या ठिकाणी चोरी या ठिकाणी नेमकी महत्वाची चोरी कोणती केलेली आहे त्यांनी? चित्त चोरी नंदाच्या नंदने, त्या चित्ताची या ठिकाणी चोरी केलेली त्या भगवान परमात्म्याची. आणि त्या गवळणीच्या चित्ताची या ठिकाणी तो चोरी करायचा. ती एक गवळण या ठिकाणी त्याच्या पुढे या ठिकाणी अशी पदर खोसून आली, म्हणली माझी चोरी करून दाखव, हा माझी अवस्था करून दाखव, तुझी बी अवस्था करतो. तिला काय केलं माहिती का, ती संध्याकाळी या ठिकाणी गर्भ झाला ना, तो गर्भ उतरवला. देव कुणाचा कसलाही गर्विष्ठ असल्या त्याचा गर्भ उतरल्याशिवाय राहत नाही. रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी पती पत्नी अशी काय पलंगावरती झोपलेली होती. तिचे पती अशी दाढीवाली होती, मोठी दाढी. आणि रात्रीच देव या ठिकाणी गाढ निद्रेमध्ये असताना या ठिकाणी देव आले आणि या ठिकाणी त्या वेणीची आणि दाढीची गाठ बांधली. दाढी वेणीची गाठ बांधली. आणि सकाळच्या पारी या ठिकाणी उठायचे. पहाटेच्या वेळेस या ठिकाणी त्या मॅडम उठल्यानंतर या ठिकाणी काय मालकाच्या दाढीला हिसका बसले होते. म्हणले तुला काय कळतं नाही माझी दाढी गळती? अहो म्हणले तुम्हीच या ठिकाणी माझी वेणी पडली. मग पाहतात तर या ठिकाणी ते गाठ, आता ते सोडाय गेले गाठ, पण देवाने बांधलेले गाठ सुटत नाही बरं का. काय यांची गाठ बांधलेली असते देवांची, तू सुटत नाही कुठं असू दे, कोणत्या गावातली या ठिकाणी कोणत्या गावात ती दिली जाते, ती गाठ बांधलेली असते. ते म्हणतात ना गाठ बांधलेली, तशी देवाने बांधलेली गाठ या ठिकाणी सुटाना मग काय करायचं? या ठिकाणी जाणकार मंडळीकडे काय थोडस घरातले मोठे सिनियर ज्येष्ठ मंडळी होते, त्यांना विचारलं ही गाठ सुटाना
तिच्या सासूने सांगितलं, तू कुणाला काही म्हणली होती का? महत्वाचं म्हणजे त्या कृष्णाला काही बोलली होती का तू? ती म्हणली काल म्हणली होती माझ्या नादी लागून बघ. म्हणजे हे त्याचाच पराक्रम आहे. आता काय करावं लागेल? ही गाठ जर सोडायचं तर कोणाकडे जावं लागेल? त्या कृष्णाकडे जावं लागेल. कृष्णाने पण या ठिकाणी निघाले गेले. नवराबाई या ठिकाणी पदर यांनी पण पर्ण टाकला तर दिसलं नाही. या ठिकाणी असं ठिकाणी चालायचं ते. आता ते या ठिकाणी तिचं हे होता ना, तिचा मालक ती भरली उंची होती 7.5 फुटाची. ती आता कसं चाललं असेल? चाललं रस्त्याने. पण या ठिकाणी देवानी कृष्णाने तयारी करून ठेवली. ते सगळ्या सवंगड्याला सांगितलं होतं, अरे ढोल ताशा आणा, सगळ्यांना यांची वरात काढायची. आता वरात काढायची म्हणून या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी ते डबे वगैरे पराठी आणल्या. या ठिकाणी सगळे या ठिकाणी वाजत गाजत नंदाच्या वाड्याकडे या ठिकाणी गेल्या. आणि मग त्या भगवान श्रीकृष्णाची माफी मागितली. सॉरी, आपल्या भाषेमध्ये सॉरी, आता चुकलं. या ठिकाणी इथून पुढे काय असं करणार नाही. ती म्हणली, ती जरा भोळसर आहे, ती चॅप्टर नाही, चायटू नाही. तू माझ्या नादी लागून दे. हा, तू माझ्या नादी लागून दे. दुसरी तिला काय केलं? त्या रात्रीच्या वेळेस या ठिकाणी नवरा बायको झोपलेले होते आणि एक मुंगूस धरून आणलं. रानातून मुंगूस धरून आणलं आणि त्या मुंगूस या ठिकाणी त्या दोघांच्या मध्ये सोडलं. मांजरासारखं मध्ये सोडल्यावर काय केलं असेल त्यांनी? एके दिवशी गेली आणि यशोदेचा कट्याळ कानाबाई ग, घोड्या करतो करावयाला गाई. एके दिवशी ग केली आणि घोडी, सारी गाई वासरे सोडली. जी या ठिकाणी ताने वासरायचं ना, या ठिकाणी ती सोडून दिली. या ठिकाणी गायला या ठिकाणी सगळं दूध पिऊन टाकलं. एके दिवशी ग केली आणि घोडी, सारी गाई वासरे सोडली. यशोदेचा कट्याळ कानाबाई ग, गोकुळात याने बहु खोड्या केल्या, खोड्या केल्या, चोऱ्या केल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. आता हे गोकुळवासी या ठिकाणी सगळे कंटाळलेले गेले कृष्णाला. त्या कृष्णाच्या खोड्या, जसं लहान मुलं काय खोड्या करतात, तिचे आई वडील या ठिकाणी सगळे घरातले कंटाळतात. आणि मग कंटाळल्यानंतर या ठिकाणी ते आई वडील काय करतात? त्याला LKG UKG काय असतं, बालवाडी, त्याला लगेच शाळेमध्ये टाकतात. फडे करायला लागले गेले. तसं या ठिकाणी त्यावेळेच्या या ठिकाणी असणाऱ्या फड्या कोणत्या होत्या? ते त्यावेळेच्या शाळा कोणत्या होत्या? LKG UKG ही बालवाडी ही असलं काही नव्हतं त्यावेळेस, बरं का? इंग्लिश मीडियम काय हे असलं काही नव्हतं. मग त्यावेळेस या ठिकाणी शाळा त्यांच्या कोणत्या होत्या? गोशाळा होत्या त्यांच्या. गोशाळा कोणत्या शाळा आहेत? गोशाळा म्हणजे गाई वळायचे या ठिकाणी ते शाळा. आणि मग मात्र या ठिकाणी यशोदेच्या पण लक्षात आलं, या ठिकाणी हा खरोखर खोड्या करतो, आपल्या घरात आपली पण खोडी करतो आहे. म्हणून या ठिकाणी आता त्याला सांगितलं
तू ये उद्या दाई राणा देवाला या ठिकाणी सांगितलं, कृष्ण भगवंताला या ठिकाणी आईनी वडिलांनी सांगितलं, आता या ठिकाणी तू इथं राहायचं नाही, कुठं जायचं, शाळेत जायचं, तुझ्या सगळ्या सवंगड्याला या ठिकाणी सांगून ठेव काय. आणि आता आपल्याला सगळ्यांना तुम्ही गाया घेऊन चाले गोपाळा. भगवान कृष्णाने सांगितलं, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. आणि मग गोपाळ या ठिकाणी आज्ञाधारक होते ते सर्व, त्यांनी या ठिकाणी भगवंताचं ऐकलं आणि सर्व वृंदावनामध्ये या ठिकाणी वनामध्ये या ठिकाणी गेलेले आहेत ते. आणि वनामध्ये या ठिकाणी गेल्यानंतर तिथं गायाचं चारायला सोडल्या आणि तिथं या ठिकाणी खेळ खेळायला लागले.
आमच्या श्री हरी महाराजांनी सगळे खेळ एका वाक्यात घेऊन टाकले. हा बघ, तू बघ, ती बघ, चेंडू फळी, हा मामा, होतो तू, हे होतो तू लय बरं का, दोन वाक्य होतो तू बाय. कबड्डी 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 तोच या ठिकाणी खेळ या ठिकाणी घेऊ दम, पण सगळ्यांना नाही जम, ही दम मी घेतली सगळ्यांना देत अध्यात्म आता वेळ नाही राहिला या ठिकाणी. अशा प्रकारचे या ठिकाणी भरपूर या ठिकाणी खेळ खेळले आणि सर्व सवंगड्याला या ठिकाणी सांगितलं आहे आता भरपूर या ठिकाणी खेळलो. खूप या ठिकाणी आता भूक लागली असन, आता या ठिकाणी आपल्या पोटा पाण्याचं काहीतरी बघायला पाहिजे. 12:30 वाजले या ठिकाणी पोटाला काही नाश्ता पण केलेला नाही, त्यामुळे या ठिकाणी आता चला वळू गाई गोपाळांनी या ठिकाणी सर्व गाया जाग्यावरती बसवल्या, परंतु एक गाय मात्र जाग्यावरती बसना. कोणती होती ती? मनेरी. मनेरी गाय. मनेरी गाय या ठिकाणी बसत नाही. देवाला सांगितलं मनेरी गाय तू सांभाळ देवा. आपलं मन आवडतं का आपल्याला? पण ते भगवान कृष्णाच्या चरणावरती जर समर्पित केलं ना, मन गुरुच्या चरणावरती जर वाहिलं ना, मग मात्र या ठिकाणी कंट्रोलमध्ये येतं. मग अशा प्रकारचे या ठिकाणी एका फार मोठ्या विशाल वृक्षाखाली या ठिकाणी सर्व गोपाळ केले. तिथं जो या ठिकाणी काला केला ना, तोच या ठिकाणी आपण काल्याचा प्रसाद या ठिकाणी तोच इथं घेणार आहोत. तोच काल्याचा प्रसाद या ठिकाणी आपल्याला त्याच्यामधला घ्यायचा आहे. तत्वाचा पण या ठिकाणी स्वीकारायचा. याच्याबरोबर तत्वाचा पण काला, सुरुवातीला मी जे बोललो त्या तत्वाचा काला पण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. एक थोडीशी एक विशेष एक गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे आज तुळशी विवाह आहे. आपण आल्याबरोबर या ठिकाणी तुळशी विवाह लग्न लावलेलं आहे तुळशीचं. आज या ठिकाणी एक महात्मे आपल्याकडे आलेले आहेत. नाव नाही त्याचं. त्रिपुरारी पौर्णिमा हा सोपान काकांचा जन्मदिवस आहे असं का? आजचा. अरे वा, मग थोडे पुष्पवृष्टी करून आपण. आहेत का फुलं? आहेत का? असले तर वाटून घ्या. एक महात्मे या ठिकाणी आजच्या दिवशी त्यांनी नाव स्वतःच सांगितलं नाही, परंतु काकांनी सांगितलं. लोहार काका या ठिकाणी ते महात्मे आहेत. त्यांनी या ठिकाणी आज तुळशी विवाहाच्या निमित्ताने 500 तुळशी वृंदावन वाटण्याचा या ठिकाणी स्तुत्य असा संकल्प केलेला आहे. आणि त्यांनी इथं 500 तुळशी या ठिकाणी आणलेल्या आहेत. या ठिकाणी प्रत्येकाला आपल्याला आपण एक तुळस घेऊन जायचं, त्याचं जतन करायचं. कारण तुळस आपल्या या ठिकाणी हिंदू आहे. या ठिकाणी हे फक्त तुळशी वृंदावन या ठिकाणी बाहेरूनच हिंदूचं ओळख येतं का? प्रत्येक हिंदूच्या घराच्या पुढे तुळशी वृंदावन पाहिजे असतं.
आणि नसेल तर तो हिंदू नाही. लक्षात घ्या, पवित्र अशी तुळशीची माळ या ठिकाणी आपण घालावा. कारण या ठिकाणी आपण आपल्या धर्माचं बडबड करू नका, थोडा भक्तिमय वातावरणाचा भंग करू नका. कृपया सर्वांना विनंती आहे, 5 मिनिटं शांतता राखा. म्हणून या ठिकाणी देवाला पण आवडतं तुळशी माळ गळा, गोपी चंदना टिरा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशीची माळ गळ्यामध्ये घालणं आवडतं. या ठिकाणी भरकाकाने सुंदर असं केलेला आहे आणि तो आता या ठिकाणी आपण प्रत्येकाने या ठिकाणी तुळशीवंदन या ठिकाणी घेऊन जायचं असं त्यांची एक इच्छा आहे. आणि त्यांनी भरपूर या ठिकाणी अनेक पण या ठिकाणी तुळशी वृंदावन वाटण्याचा हे अशा प्रकारचं धर्माचं कार्य करणारे या ठिकाणी असे महात्मे आणि आपणा सर्वांच्या सहकार्यातून विशेषत्वाने या ठिकाणी राष्ट्रसंत श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांच्या परंपरेतील या ठिकाणी अनेक अधिकारी महान महान महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सांगितलं सुरुवातीलाच, मी काल्याचं कीर्तन करू शकतो पण काला करू शकेलच असं नाही सांगितलं. कारण काल्याचं कीर्तन काला संतांना करता येतो, काला संत करतात. या ठिकाणी असे काला करणारे संत या ठिकाणी इथं उपस्थित झालेले आहे. बाबांचं इथं वाघुलीमध्ये वास्तव्य या ठिकाणी झालेलं आहे. विशेषत्वाने या ठिकाणी सर जास्त वेळ त्यांना बसता या ठिकाणी गेले. मगर सर असतील, आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य, आमचे स्नेही, खूप आमच्यावरलंही प्रेम त्यांचं असे असणारे आपल्या आनंद आश्रम आळंदी देवाची याची उपाध्यक्ष गोरक्ष जाधव या ठिकाणी, त्यांची या ठिकाणी ही जन्मभूमी कर्मभूमी आहे. त्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आपल्या आनंद आश्रम आळंदी देवाची या आनंद आश्रमचे या ठिकाणी अध्यक्ष गुरुवर्य ब्रह्ममूर्ती शामराव पाटील गायकवाड महाराज बाबा या ठिकाणी, भाऊ पण या ठिकाणी लेकराच्या या ठिकाणी ह्या वास्तविक पाहायला गेलं तर त्यांना ज्ञान सांगायचा विषय नव्हता काय, परंतु त्यांनीच या ठिकाणी काही जे सांगितलेलं आहे ते मी ऐकलेलं आहे ते तुम्हाला अभंगाच्या अनुषंगाने पुढे मांडलेलं आहे. त्यांचंच या ठिकाणी श्रवण केलेलं अनेक मंडळी आहेत. गुरुवर्य हरिभक्तपरायण नेहमी आमच्यावर प्रेम करणारे असणारे प्रभुने सर आणि त्यांचं नावच मगर मगर मोहन महाराज मगर आणि आपल्या आळंदी देवाची या ठिकाणी आनंद आश्रमचे अनेक सचिव अध्यक्ष पण या ठिकाणी आपलं सदस्य उपस्थित आहेत. विशेषत्वाने या ठिकाणी आमचे नवीन व्याही झाले तर विभीषण भाऊ या ठिकाणी नागवडे या ठिकाणी उपस्थित आहे. सिरसवडीचे त्यांचा सगळं परिवार, त्यांचे भाऊ शशिकांत नागवडे त्यांचा सर्व परिवार आणि साधक मंडळी घेऊन या ठिकाणी उपस्थित आले. सचिन भाऊनी व्यवस्थित शूटिंग केली, चांगलं या ठिकाणी तो आपल्याला पाहायला भेटलं या ठिकाणी युट्यूबला तो कार्यक्रम. आणि विशेषत्वाने साथ करणारे आमचे श्री हरी महाराज सायकर, हरिभक्तपरायण युवा कीर्तनकर आमचे जावाई अविनाश महाराज फरतडे, आमच्या या ठिकाणी सुकन्या कोमलताई फरतडे, त्यांचे असणारे वडील आणि सासरे या ठिकाणी, अर्थात आमचे व्याही सोपान काका फरतडे आळंदी जे आश्रम आहे त्या आश्रमाचे कार्यकारी संचालक मंडळाचे अध्यक्ष आहेत ते, आणि अज्ञात या ठिकाणी मंडळी आहेत. ते विशेष या ठिकाणी एवढे मोठे मंडळी या ठिकाणी आपल्या पुढे या ठिकाणी कीर्तनाला ऐकायला बसलेले आहेत, ज्यांनी या ठिकाणी ही एवढा आपल्याला ही सुविधा करून दिली ना. अरे अशी माणसं जर नसतील तर या ठिकाणी आपण धर्म काय रस्त्यावर मांडणार आहे का? हे कीर्तन रस्त्यावर केलं असतं का? या ठिकाणी असा आश्रय, या ठिकाणी एवढी मोठी जागा स्वतःची या ठिकाणी गुंतवून इथं गणेश मंदिर आहे, इथं शिवशंकराचे मंदिर आहे, असं असणारं एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पूजनीय असा या ठिकाणी परिवार आहे. ते म्हणजे हरिभक्तपरायण प्राप्तस्मरणीय पूजनीय कमलाकर रावदादा गुलाबराव सातव पाटील वाघोलीकर यांनी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी अगदी उत्स्फूर्त केलं. आणि 8 दिवस अगदी 1 महिन्याभर या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेपासून या पौर्णिमेपर्यंत त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत या ठिकाणी हा कार्यक्रम इथं उपक्रम राबवलेला आहे काकड्याचा. त्याच्या सांगतेच्या निमित्ताने त्यांनी माझ्यासारख्या या ठिकाणी एक बालकाला या ठिकाणी पाचारण केलं. करविली तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. जी सद्गुरूंनी जे काय बोलून घेतलं ते या ठिकाणी या मुखातून बाहेर आलेलं. आता ते सद्गुरूच बसले होते आणि ते
बोलवत जाते. आज त्रिपुरा आहे का पौर्णिमा आहे. आज या ठिकाणी संत सोपान काकांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी पुष्पवृत्ती करायचे, भजन करू आपण आणि सर्वांनी पुष्पवृत्ती करायची. सोपान देवा सोपान देवा सर्वांनी टाळी वाजवा आणि पाठीमागे मागा. पंढरीनाथ भगवान संत श्रवणी सोपान काका महाराज कोणी की मुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तो जीवदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंद का कौतके देखिला डोळा बैसला म्हणे तो जीवदनी उच्चारी तुका म्हणे हसे जन तुका म्हणे हसे जन नाही कानते ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तुझी वदनी उच्चारी. या अभंगावरती यथामत अवकाश. अभंगाच्या अनुषंगाने या ठिकाणी हा संतांचा निरोप अनादी कालचे परंपरेचा निरोप आपल्या पुढे मांडलेला आहे. अभंगाला धरून जर माझं कीर्तन असेल तर जरूर सुज्ञ मंडळी जर याच्यातून सुटले असते, नाम घ्यायचं राहिले असतील तर त्यांनी या ठिकाणी त्याचा विचार करा. ज्यांना भेटलेलं नाम आहे ते हे नामावर विचार करा, नामाचं स्मरण करा. आणि अभंगाला सोडून तुम्हाला घराघरातल्या कथा विनोद चुटकुले डायलॉग सासूसुनाच्या गप्पा सांगून तुमचा अनमोल वेळ खर्च केला असेल ना, अनमोल वेळ आहे तुमचा. खूप या ठिकाणी मौल्यवान माणसं इथं हे असे माणसं बसलेत ना आपल्या या ठिकाणी. कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी पुणे इथलचे या ठिकाणी उपसभापती अशी इतकी मोलाची माणसं, एवढी श्रीमंत माणसं या ठिकाणी आमच्या विभीषण भाऊ सारखे, आमचे या ठिकाणी विद्वान गोरक्षेप सारखे या ठिकाणी इतके मोठे माणसं या ठिकाणी भाऊ सारखे या ठिकाणी माणसं बसले. तुमचा एक मिनिट जरी या ठिकाणी चुकीचा गेला असेल, वायफट गेला असेल ना, सर या ठिकाणी माफ करा. झालेली सेवा माझे हृदयस्थ सद्गुरू संत श्रीपाद रामदासबाबा पांडुरंग आदी करून माऊली महाविष्णू ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय अखिल कोट ब्रह्मांड पांडुरंग परमात्मा ज्यांच्या प्रांगणामध्ये आपण उपस्थित आहोत त्या गणराजाच्या चरणावरती, शिवशंकराच्या चरणावरती हे कीर्तन रूपी पुष्प या ठिकाणी त्यांच्या चरणावरती वाहतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी तो पूर्ण विराम देतो. तुकाराम तुकाराम.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद